आणि 4-4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत. क्षेत्ररक्षण मुख्य अतिथी कक्ष इथे पाहुण्यांनी गजबजलेला आहे, त्यामुळे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आयोजकांच्या वतीने आम्ही इथे सन्मानित करत आहोत, आमंत्रित करत आहोत. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, त्याचबरोबर हे असं नाव आहे जे प्रत्येक गावातील अनेक युवकांबरोबर जोडलेलं आहे. अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, राजकारण करत असताना समाजकारणाचाही वसा ज्याने गेले अनेक वर्ष जपलेला आहे असं व्यक्तिमत्व अर्थात मोहनदादा सासे साहेब यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाते. विनंती असेल मोहनदादा आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आयोजकांच्या वतीने हा सन्मान आपण इथे संपन्न करा. सन्मान मुख्य व्यासपीठावर होत असलेला आपण बघू शकता. मायेची प्रेमाची दमदार उपदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान इथे संपन्न झालेला आहे. खूप खूप धन्यवाद मोहनदादा आपले. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मुरबाड आणि मुरबाड परिसरातील यशस्वी उद्योजक मनोजजी देसले साहेब यांनाही विनंती आहे आपण या, तुम्हालाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. काशीनाथजी धस साहेब आपण या, तुमच्या शुभ हस्ते बघू शकता मनोज दादा देसले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. भगव्या रंगाची शॉल, भगवा रंग म्हणजे त्यागाचं प्रतीक आणि त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलाने भरलेला पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान संपन्न होत आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिवसेना विभाग प्रमुख अक्षयजी अगिवले साहेब यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. मंगेशजी मार्के आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. शिरवली खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करा, पंचांना विनंती आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मुरबाडचे यशस्वी उद्योजक भूषणजी भानुशाली साहेब यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत. या भूषण आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत संदेशजी देवकर साहेबांना. विनंती असेल संदेश आपणही या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. सचिन बिराडे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. मध्ये उपस्थित आहेत युवा उद्योजक रोहित जाधव साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत. या रोहित आपला सन्मान नंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत शिवमजी पितळे साहेबांच्या. सचिन बिराडे आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर आपण प्रकाशजी मलिक साहेब यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. जय दिगे साहेब आपणास विनंती आपण या, तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. या जय दिगे. प्रकाशजी मलिक की जे उद्योजक आहेत त्यांनाही आपण इथे सन्मानित करत आहोत.
आपण एकनाथजी हेमाडे सरांना इन्व्हाइट करत आहोत। यानंतरचा सन्मान त्यांचा संपन्न केला जाईल। जय दिघे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। आणखी एक शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करत आहोत। प्रदीपजी चौधरी साहेबांना यानंतर आपण सन्मानित करत आहोत। या प्रदीपजी, तुमचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करत आहे। मंगेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल। अध्यक्ष आहेत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। सर्व प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो। मान सन्मान करणं हे अत्यंत अगत्यचं असतं, गरजेचं असतं आणि त्याचमुळे थोडा व्यत्यय तुमच्या थेट प्रक्षेपणामध्ये आला असेल, काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल। आपण सरळ जात आहोत पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आणि सामन्याला सुरुवात करत आहोत। धन्यवाद। दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिकडे 19 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत आणि प्रशांतच्या वतीने हे षटक इथे हाताळलं जात आहे, ज्यामध्ये एक वाईड चेंडू आला होता, एक षटकार आलेला आपण बघितला, एकदा तिहेरी धाव सुद्धा आलेली आहे। म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये प्रशांतने 10 धावा खर्च केलेल्या आहेत। आदर्श 11 धानिवली आणि डोंगरनावे असा सामना आपण बघत आहात। या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने यूट्यूबचं सौजन्य दिलं गेलेलं आहे ते साकुर्लीचे युवा सरपंच वैभवजी रांजणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत नरेशजी रांजणे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे, आपलंही सहर्ष स्वागत। ज्या मान्यवरांची आपल्याला उपस्थिती मिळाली होती त्यातील काही मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत आहेत। आपण आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना स्पर्धेची सदिच्छा भेट घेतली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही तुमचे आभार व्यक्त करत आहोत। विशेषतः मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय मोहनजी सासे साहेब, त्याचबरोबर मनोजदादा देसले साहेब आणि इतर सगळ्या मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत। धन्यवाद। आणखी एकदा मोठा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केला होता। या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेले होते आणि इथे फलंदाज मंगेश भोईर बाद होत असलेले आपण खरं तर बघत आहात। झेल अत्यंत चांगल्या पद्धतीने टिपण्यामध्ये यश मिळालं तानाजीला। गणपतजी हेमाडे सर यांचंही आगमन झालेले आहे, त्याचबरोबर त्यांच्या साथीने तानाजी हेमाडे सर यांचंही आगमन झालेले आहे। या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचं सहर्ष स्वागत आहे। हे आमचं मुख्य व्यासपीठ इथे दाखवलं जात आहे। साकुर्ली गावचे तरुण तडफदार सरपंच, त्याचबरोबर युवा उद्योजक आणि या स्पर्धेत ज्यांच्या वतीने यूट्यूबचं सौजन्य मिळालेलं आहे असं व्यक्तिमत्व वैभवदादा रांजणे साहेब आणि त्यांच्या साथीने आपण अनेक मान्यवर बघतो। हा थवा आपल्याला खरं तर पक्षांचा पाहायला मिळतो। अत्यंत चांगलं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं 10 क्रिकच्या वतीने केलं जात आहे। पक्षांचं जीवन आपण जर बघितलं तर ते अत्यंत आनंदी असतं आणि आपण आपल्या घराला कधी विसरू नये हा संदेश पक्षांच्या वतीने निश्चितच आपण घेऊ शकतो। एक धडा मला आठवतो, मला असं वाटतं 9वी 10वी मध्ये इंग्रजीमध्ये आम्हाला होता, त्यावर जाऊ आपण, पक्षी दाखवलेत त्यामुळे।
यावेळेस इथे रिव्हर्स पूल पाहायला मिळतो. मल्हारीचा हा आणखी एक तडाखा, आणखी एकदा चेंडू सीमा पार, आणखी एक चौकार. दोन षटकं संपतायत. 33 धावा धावपलकावर एक गडी बाद झालेला आपण बघतो. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये लगेचच इथे सुरुवात करून द्यायची. हाऊ डू मायग्रेटरी बर्ड्स फाइंड देअर वे नावाचा धडा मला असं वाटतं मला 10वीला होता आणि त्या धड्यामध्ये पक्ष्यांचं वर्णन आलं होतं की पक्षी ऋतुमानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. मग पाण्यासाठी असतील, त्याचबरोबर मग त्यांच्या चाऱ्यासाठी असतील आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा ते त्यांच्या मायदेशी परतत असतात. आणि ते करत असताना फार दूरवरून, म्हणजे आपण आपल्या भारताचा विचार केला तर अगदी आफ्रिकेवरून सुद्धा पक्षी आपल्या भारतामध्ये येत असतात. फार दूर दूरवरून पक्षी आपल्याकडे येत असतात. तसंच इतर कॉन्टिनेंटमध्ये सुद्धा आपल्या भारतातील पक्षी जात असतात. परंतु पुन्हा एकदा ते त्यांच्या मायदेशी येतात. त्यामुळे ही जी त्यांची इन्स्टिंक्ट आहे तिला नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणतात. इंग्रजीमध्ये गॉड गिफ्ट असे म्हटलं जातं. मराठीमध्ये बोलायचं झालं तर निसर्गदत्त देणगी असते त्यांच्याकडे. त्याचमुळे ते शक्य होत असतं. 33 धावा धावपलकावर आहेत. एक गडी आतापर्यंत बाद. दीपकच्या वतीने तिसरं षटक हाताळलं जाणार आहे. बक्षीस पात्र फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समोर ठेवलेला चेंडू फलंदाज हरी भोईरसाठी. चांगला चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करतायत पद्माकरजी बिराडे यांचं आगमन झालं. तुमचंही सहर्ष स्वागत. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. उंची मिळाली, अंतर मिळेल का? उंची सहित मिळालं अंतर. चेंडू झाला सीमारेषेच्या पलीकडे चुमंतर. अटेम्प्ट अत्यंत चांगला राहिला होता प्रशांतचा. उंच पुरा प्रशांत चेंडू अडवू शकला नाही. हा षटकार. आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले बघितला याचा. बघा कशा पद्धतीने अटेम्प्ट केला होता. फटका तर चांगलाच आहे, परंतु जी समर्पित वृत्ती प्रशांतची आपण बघितली होती, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सगळ्यामध्ये त्याचं योगदान असतं. पक्षांचा उल्लेख केला होता आणि त्याच पद्धतीने पक्षांप्रमाणे हवेमध्ये सूर मारला होता. परंतु पुन्हा एकदा जमिनीवर यायचं असतं आणि सगळा भार हातावर पडला आणि ओबडधोबड खरं तर सीमारेषेच्या पलीकडे तो भाग आहे. त्याचमुळे तिथे थोडी इंजुरी झाली आहे, परंतु ती माइल्ड आहे. त्याचमुळे ऑल इज वेल. प्रशांत झुंजारू वृत्तीचा खेळाडू आहे. इतक्या छोट्या इंजुरीला तो खरं तर तिकडे जुमानणारा नाही आणि म्हणूनच तो मिस्टर परफेक्ट आहे. 39 धावा धावपलकावर एक गडी बाद. तिसरं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. यावेळेस टिपला गेलेला आहे जयच्या वतीने आणि याचबरोबर फलंदाज की ज्याने या अगोदर दाखवला षटकार त्याला घ्यावी लागलेली आहे माघार. दीपकला मिळतं सुयश आणि दुसरा हद्रा आदर्श धानिवलीला. सन्मान इथे संपन्न करत आहोत. साकुर्ली गावचे युवा सरपंच वैभवदादा रांजणे यांना इथे आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जात आहे. मंगेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या. वैभवदादा तुम्हाला तिथे सन्मानित केले जात आहे. प्रवीण भोईर अर्थात पांड्या मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पहिला चेंडू त्याच्यासाठी खोलवर टप्प्याचा आहे. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय पप्याच्या वतीने. त्याचबरोबर डीके फार दूरवरून आले होते. जवळजवळ लॉंग लेगला डीके उपस्थित होते. तिथून चेंडूपर्यंत पोहोचले. हलक्या हाताने ज्यावेळेस तुम्ही फटका खेळता त्यावेळेस हीच गंमत असते. चेंडू कमी वेगाने क्षेत्ररक्षकापर्यंत जात असतो. ऑनस्क्रीन आपण बघू शकता या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने यूट्यूबचं सौजन्य मिळालेले असे साकुर्लीचे युवा सरपंच वैभवजी रांजणे यांना सन्मानित केलं गेलेलं आहे.
पिंक पॅन्थर्स कानारले आपणास विनंती आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे। त्याचबरोबर त्यांच्या समवेत नरेशजी राजने साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। साकुर्लीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, माहिती थोडी उशिराने मिळाली सागर, आणि त्यांचा सन्मान इथे मंगेशजी मार्के यांच्या वतीने संपन्न केला जात आहे। हे दोन्ही रांजणे बंधू ज्यांचं अत्यंत मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे। फुललेंचा चेंडू, त्याला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे। अत्यंत चांगला फटका इथे खरं तर इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतो फलंदाज मल्हारीचा। आणखी एक तडाखा, आणखी एक चौकार। तर स्वीप आहे की फ्लिक आहे, मला तर असं वाटतं हा पिकअप फटका आहे, फार लवकर पिकअप केलं होतं, त्यामुळे पिकअप फ्लिक अशा पद्धतीने संकलन करू शकतो आपण। दोन पद्धतीच्या टेक्निक वापरत असताना फटका खेळला गेला होता। 44 रन्स ऑन दी बोर्ड, 44 धावा धावपलकर, 2 गडी बाद झालेले आपण बघत आहात। आणि तिसरं षटक सुरू आहे, धावपलक चांगलं उभारलं गेलेलं आहे आदर्श 11 धानिवलीच्या वतीने। प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी सुद्धा तितकीच चांगली आहे, त्यामुळे तुमच्याकडे धावा असणं सुद्धा गरजेचं आहे। मल्हारीने फिरून मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ जाऊन थाई पॅडवर आदळतोय, पंच त्यांची जागा बदलतायत, त्याचमुळे इथे पंचांना तुम्ही समाधानी करू शकलेले नाही आहात। आणि याचबरोबर 3 षटकं संपतायत, 44 धावा धावपलकावर आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत आदर्श धानिवलीचे। या स्पर्धेमध्ये महाअंतिम सामन्यातील विजेत्या संघासाठी विशेषत्वाने अत्यंत आकर्षक अशा पद्धतीचा फ्रेश केक ज्यांच्या वतीने दिला जाणार आहे ते ब्राइट ब्रदर्स केक शॉप मासाचे प्रोप्रायटर दिनेशजी घरत आणि अरुणजी भोईर यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, कोणताही शुभ प्रसंग असेल, तुम्हाला जर केकची आवश्यकता असेल तर लगेचच आपण ब्राइट ब्रदर्स केक शॉप मासा गाठा, कारण तिकडे अत्यंत चांगल्या गुणवत्तेचे केक तुमच्यासाठी निश्चितच घेऊन आलेले आहेत दिनेशजी घरत आणि अरुणजी भोईर साहेब। धन्यवाद। 44 धावा धावपलकावर शेवटचं षटक, मैदानाच्या आतमध्ये इथे फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज दीपक बिराडे यांचा वापर केला जातो। या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवणारा हा गोलंदाज आहे, आत्मविश्वास अत्यंत चांगला आहे। लागोपाठच्या 2 मॅचमध्ये 2 षटकं किफायतशीर हाताळलेले आहेत। स्ट्रायकिंगला बॅटर प्रवीण हे मोठं तगडं आव्हान आहे। प्रवीणसाठीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, हार्ड लेंथ सगळ्यात अगोदर इथे प्रोड्यूस करतायत गोलंदाज दीपक। चांगली गोलंदाजी आहे, वेग जर तुमच्याकडे असेल तर तुमचं अर्ध काम बनलेलं असतं आणि उर्वरित अर्ध काम तुम्हाला करायचं असतं ते म्हणजे नियंत्रणाचं, अचूकतेचं आणि योग्य टप्प्याचं, तेच दाखवलेलं आहे गोलंदाज दीपकने। सगळ्यांच्या नजरा या बॅटलकडे आहेत। दीपक पुन्हा एकदा बघतायत, फुलटॉ चेंडू समोरच्या दिशेने कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत, 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला, शतरक्षकाचे प्रयत्न पडले कमी आणि मिळाली चौकाराची हमी। हा चौकार सुद्धा आता तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं, चांगलं संगीत ऐकायला मिळतं डीजेच्या वतीने। तुमचं स्वागत आहे, असं काहीतरी करा। 48 धावा धावपलकावर, 2 गडी बाद आहेत। यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, वाईड यॉर्कर विशेषतः, परंतु फलंदाज पांड्याकडे त्याचं प्रत्युत्तर होतं, त्याने चौकार दाखवला। याबेचा चेंडू पुन्हा एकदा चांगला हाताळलेला आहे गोलंदाज दीपकने। थोडी अतिरिक्त घाई इथे आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे जयेश यांच्या वतीने बॅकअप देण्यात आला नव्हता। 2 पूर्ण तिसरीचाही प्रयत्न केला जाईल। खळबळजनक क्रिकेट, लाठी चार्ज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आणि याच दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। खेळाडू कक्षामधून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आपण बघत आहोत। बघा, क्रिकेट हे असंच असतं, मैदानाच्या आतमध्ये काय घडतं त्याचे पडसाद उमटतात ते म्हणजेच खेळाडू कक्षामध्ये, त्याचे पडसाद उमटतात ते म्हणजेच बाहेर प्रेक्षकांमध्ये।
आपल्या संघाने चांगली कामगिरी केली की प्रेक्षक वर्ग आनंदित असतो, खेळाडू कक्ष आनंदित असतो. संघाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये निराशाजनक झाली की प्रेक्षक अत्यंत शांत असतात. ट्रँक्विल ॲटमॉस्फिअर असं त्याचं वर्णन आपण करत असतो इंग्रजीमध्ये. लक्षणानु अलंकार अशा पद्धतीने मराठीमध्ये एक अलंकार सुद्धा तिकडे आहे. 51 runs on the board with the loss of 2 important wickets. This is the fourth over is in progress. Being bowled by bowler Deepak Birade. He has conceded 4 runs in 3 deliveries. 3 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील. 60 पर्यंत डाव जाईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यावेळेस इथे अलॉंग दी कार्पेट फटका खेळत आहेत आणि एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जातो. 2 धावा पूर्ण. या अगोदरच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा अभिदात दर्जा जपणारं क्षेत्ररक्षणाच्या युनिट इथे आता चुका करायला लागलेला आहे. हा दबाव आहे बक्षीस पात्र फेरीच्या सामन्याचा. मुरबाड दरबार चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर जांभुर्डे गावचे युवा उद्योजक दीपकजी मार्के साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. येताना 2-4-5 पिशव्या जर बरोबर आणल्या असत्या मुरबाड दरबार मधून तर फार बरं झालं असतं. हरकत नाही. आजचा दिवस संपल्यानंतर मुरबाड दरबार आम्ही गाठणार आहोत. इथे मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय झालं आपण बघूयात. फलंदाज धावबाद झालेले आहेत. आणखी एक हादरा मिळतोय आदर्श धानिवलीला. ई ग्रुपचं क्वालिफिकेशनचं राऊंड आपल्याला यानंतर खेळवायचं आहे. पिंक पॅन्थर्स काणारले आणि वाघाचीवाडी दोन्ही संघ संगणक येतील. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने अपडेटचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी झालेली आहे स्ट्रायकिंग एंडला. याचमुळे फलंदाज प्रवीण भोईरचा खेळ संपतोय. धावबाद होत असताना प्रवीणला आपण बघतोय. चौथा हादरा आदर्श धानिवलीला. सत्र इकडे संपुष्टात आलेले आहे. एकूण धाबा धावपलकर आपण बघितल्या तर ते आहेत 56 अर्थात 56-57 धाबा बनवायला लागतील. फलंदाजीमध्ये योगदान आपण पाहिलं तर चांगलं राहिलं. हरी भोईरचं ज्याने 18 बनवल्या, मंगेशने बनवल्या धाबा 16. त्याचबरोबर प्रवीणने शॉर्ट कॅमिओ खेळला आणि त्यानंतर गौरवला फलंदाजीची तितकी संधी मिळाली नव्हती. सरमिसळ करत असताना एकूण धाबा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 56 आणि 57 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. याच मैदानावर आणखी एक मोठी स्पर्धा मित्रांनो आयोजित केली गेलेली तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा कालावधी आहे 9 जानेवारी गुरुवार ते 12 जानेवारी रविवार. अशा पद्धतीने एक गाव ग्रामीण गटातील 32 संघ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले इथे खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. AB रॉयल्स आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. ज्यामध्ये प्रवेश फी असणार आहे 5100 रुपये आणि पहिलं पारितोषिक 51,000 रुपये, दुसरं 25, तिसरं 10 आणि चौथं 10. त्याचमुळे या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर सागरजी धस, सचिनजी बिराडे आणि दीपकजी कोठावळे यांच्याबरोबर तुम्हाला लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. पर्व तिसरा आहे AB रॉयल्स आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक. कालावधी 9 जानेवारी ते 12 जानेवारी. धन्यवाद. इतिहासामध्ये अनेक दरबार तुम्ही पाहिले असतील, परंतु मुरबाडमध्ये ज्यांचं मुरबाड दरबार नावाचं चायनीज कॉर्नर आहे त्याचे प्रोप्रायटर दीपकजी मार्के यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आणि
क्वालिफिकेशनचा राऊंड आहे. एका बाजूने पिंक पॅन्थर्स कार्नारलेचे कर्णधार आमच्या बरोबर जोडले आहेत भूषण, त्याचबरोबर वाघाची वाडी संघाचे संघनायक सुद्धा जोडलेले. तुमचं स्वागत आहे. सामना फार मोठा असणार आहे कारण या दोन्ही संघाने काल अत्यंत चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. नाणेफेक केली जाते. कॉलिंग कोणाचं असेल? वाघाची वाडी संघाचे संघनायक कॉलिंग करतील. टेल इज द कॉल अँड पुन्हा रिस्पिन केलं जाईल कारण नाणा आपल्यापासून बाजूला गेलेला आहे. आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. पुन्हा एकदा छापा अशी मागणी आहे आणि छापा हीच नाण्याची बाजू आपण पाहतोय. विनंती असेल दीपक आपण आपल्या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. एक महत्वाचा मुद्दा खरं तर नाणेफेकीवर चर्चा करण्या अगोदर ई ग्रुप मधील हा सामना आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांची बाय अगोदरच निघालेली आहे त्यामुळे तो सरळ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. नाणेफेक इथे जिंकलेली आहे वाघाची वाडी संघाच्या संघनायकाने. निर्णय कळवा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. काही विशेष स्ट्रॅटेजी त्यामागे? नाही, बरोबर आहे. जे आहे त्या पद्धतीने चालायचं आहे. आपण भूषणकडे जातो. भूषण, या मैदानाने तुला भरभरून दिलेलं आहे. फलंदाजी तुझी अत्यंत चांगली राहिलेली आहे. गोलंदाजी ते तू कमाल दाखवलेली आहे. यावेळेस सुरुवातीला फलंदाजी करायची. किती धावांची असेसमेंट आहे? 50+ टार्गेट आम्ही ठेवला आहे. हे आयोजन तू अत्यंत चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलेलं आहे. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी चांगली होते. या खेळपट्टीविषयी काय म्हणशील? खेळपट्टी खूपच छान आहे आणि खेळायला मजा येते आणि तीच मजा यानंतर प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत, मातब्बर आहेत. चांगली मॅच तुमच्या भेटीला यानंतर येईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं दुसरं सत्र सुरू झालेलं आहे. शिवा खुनेच्या बॅटमधून यावेळेस चेंडू सीमारेषा गाठतोय. हा आलेला आहे चौकार. नाणेफेक या अगोदर जी संपन्न झाली ती जिंकलेली आहे वाघाची वाडी संघाच्या संघनायकाने आणि निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहे क्षेत्ररक्षण. तर प्रतिस्पर्धी संघ अर्थात पिंक पॅन्थर्स कार्नारलेला त्याने बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे. धन्यवाद. जोडल्या गेलेलं खरं तर आपण बघत आहात. शिवाजीने आणखी एकदा फटका खेळलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? पाठपोरे होत असताना चेंडूपर्यंत पोहोचतायत परंतु चेंडू इतक्यात सीमारेषा गाठतोय. आणखी एक चौकार. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज शिवा खुणे यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. खरं तर गेली 2-3 वर्षाचा जर आपण विचार केला, इतिहास पाहिला जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगर नावेचा, तर त्यामध्ये फलंदाजीमध्ये भरीव योगदान शिवा खुणेने दिलेलं आहे. याही वेळेस अत्यंत चांगला फटका आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला इथे खेचून मारलेला आहे आणि लीलया खरं तर इथे एक्झिक्युशन दाखवलेलं आहे. फलंदाज शिवा खुणेचा आणखी एक तडाखा आपण बघतो आणि शिवाच्या बॅटमधून लागोपाठचा तिसरा चौकार. चौकारांची तिकडी. लागोपाठचे 3 चेंडू, लागोपाठचे 3 चौकार दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात शिवाच्या बॅटमधून आणि एकूण धावा बनवायचे त्या म्हणजेच 56 धावा अगोदरच्या डावामध्ये बनवल्या गेल्या होत्या. त्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, धावनुलीच्या वतीने याच पद्धतीच्या सुरुवातीची गरज आहे आणि मल्हारी उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमी त्रासदायक ठरत असतात, परंतु इथे या सगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट शिवाने योग्य रीतीने केलेली आहे.
उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू लेटकटचा फटका, दोन क्षेत्ररक्षकांना भेदलाय. स्लिप कॉर्डन आणि गली कॉर्डनच्या मधून चेंडू इथे काढलेला आहे. भूमितीतील दुभाजक आठवला आणि इथे चौकार मिळवला. सिवा ऑन दी फायर, आणखी एक चौकार. धावा धावपलकर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लागोपाठचे 4 आणि हा लागोपाठचा 5वा. शिवा अनस्टॉपेबल. आणखी एकदा शिवाचा क्लास आपण पाहिलेला आहे. याही चेंडूने सीमारेषेची सफर केलेली आहे. यशस्वीरित्या खेळलेला हा 5वा फटका आणि 5वा चौकार. आपण पाहिलेले आहेत त्या म्हणजेच 22 आणि एकूण बनवायचे धावा 57. अधिकचा वेळ घेतला जातोय. आयोजकांच्या वतीने सक्त सूचना आहे, वेळेच्या बाबतीत कोणीही हलगर्जीपणा दाखवू नका. लगेचच आपण आपलं टीम हॅडल इकडे बंद करा आणि क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच फेकलं जाईल आणि त्यासाठी गोलंदाज निवडला जाईल, तो म्हणजेच धानिवली संघाच्या वतीने. पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे ही जबाबदारी दिली जाते. दीपक शेळकेच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इकडे आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. त्याचमुळे एक विनंती असेल, कोणालाही कॅश प्राइज अनाऊन्स करायचा असेल तर आपण त्या अगोदर जमा करायचं आहे. आयोजकांच्या वतीने महत्त्वाची सूचना आहे. रामचंद्र मार्के यांच्या वतीने शिवाजी खुणे यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद रामनाना. धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 22 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. भालचंद्रजी बिराडे आणि त्याचबरोबर प्रवीण धस अर्थात गवाय यांच्या वतीने शिवासाठी आणखी एक खरं तर कॅश प्राइज अनाऊन्स झालेले. लागोपाठचे 3 षटकार आणि 1500 रुपयांचं कॅश प्राइज. धन्यवाद. चेतन बिराडे अजून शांत आहेत. प्रत्येकाचा आवडीचा मुद्दा असतो, आवडीचा खेळाडू असतो, हरकत नाही. प्रशांतसाठी राखून ठेवलेत. दीपक यावेळेस मिसटायमिंग फटका खेळतायत. आडव्या बॅटने विषयमध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. हार्ड लेन ज्यावेळेस तुम्ही हिट करताना त्यावेळेस फलंदाजाची खरी कसोटी असते, तो किती पाण्यामध्ये आहे त्यावेळेसच कळतं. फुलं लेनचा चेंडू आहे, स्लॉटमध्ये आहे, फलंदाज बऱ्याचदा चांगले फटके खेळतात. आखूट टप्प्याचे चेंडू म्हणजे अलीकडे गोलंदाजाने त्याच्या पायावर मारलेली कुराट ठरते. फुलटॉस तर असाही चेंडू असतो, परंतु फुलटॉसचं एक वेगळं गणित आहे. बऱ्याचदा अनेक खेळाडू असे असतात ते फुलटॉससाठी तयार नसतात, म्हणून कधी कधी फुलटॉसवर धावा बनत नाहीत. चेंडू पडला, फार खाली राहिला. या पद्धतीचे चेंडू त्रासदायक असतात फलंदाजासाठी. बघा, एक फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या, तुम्ही किती मोठे गब्बर शेर असू द्यात, परंतु चेंडू अचानक तुमच्या समोर उसळला किंवा अचानक खाली राहिला की मग तिथे परिस्थिती ही फार वेगळी असते. फलंदाजाचं काम बऱ्याचदा तमाम होत असतं. असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आला होता. या बेसिते आपण बघतो ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मल्हारी, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक क्षेत्ररक्षकांचा बोलबाला आहे, त्यामध्ये मल्हारीचं सुद्धा नाव आपण निश्चितच घेऊ शकतो. एक धाव इकडे मिळते, धावपलक पुढे जाते. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 24, बनवायचे आहेत 57 आणि 56 बनले होत्या पहिल्या सत्रामध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न इथं फलंदाज करतायत. गोलंदाज मंगेश चांगली गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होता 22 धावा खर्च झाल्या होत्या मल्हारीच्या त्या षटकामध्ये. कधी कधी ज्या खेळाडूवर आपला भरोसा असतो त्याचंच प्रदर्शन खालावतं किंवा त्याची कामगिरी खराब होत असते.
आणि ज्यांच्याकडे तुम्ही आषाढभूत नजरेने बघत नसतील, ज्यांच्यावर अपेक्षांचं फार मोठं ओझं नसतं, असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चमकदार कामगिरी करतात. ब्राईट ब्रदर्स यांच्या वतीने चॅम्पियनसाठी अत्यंत चांगला आकर्षक केक बनवण्यात आलेला आहे. त्याची इमेज सुद्धा त्यांनी आमच्या बरोबर शेअर केलेली आहे. हा फटका फार चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करतायत. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आलेले आहेत. स्वीपर कव्हर मधून डिपिश पॉइंट पर्यंत येऊन पोहोचून चेंडू आडवेपर्यंत 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि गिरीश यांची तारांबळ आपण बघतो. इथे 3 धावा पूर्ण आहेत. अत्यंत चांगला डेकोरेटेड केक आपल्याला पाहायला मिळतो, जिकडे चांगली रंगसंगती आहे, त्याचबरोबर चांगले फ्लेवर्स इकडे वापरण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचं नाव आपण बघतो विशेषत्वाने रविराज ब्लास्टर्स आणि चेतन स्मृती चषक 2024. खरोखर तुमचं अभिनंदन आहे ब्राईट ब्रदर्स केक शॉप. आपण ते स्क्रीनवर सुद्धा दाखवूया. या मुख्य व्यासपीठावर डोंगरनवे गावातील एक अत्यंत सुपरिचित व्यक्तिमत्व, हास्य सम्राट, विनोद सम्राट रामजी डोंगरे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. तुमचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दीपकजी मार्के साहेब, वाळकुनाना मार्के, आपलंही आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दशरथजी मार्के साहेब हेही सुद्धा आगमित झालेले आहेत. तुमचंही स्वागत. काय झालं इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. 3 धावा या अगोदर आल्या होत्या. त्यानंतरचा चेंडू इथे निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळते गोलंदाज मंगेशला. 27 धावा धावपलकावर आहे. 2 खरं तर षटकं संपलेले आपण बघतो. हा बघा ज्या केक संदर्भात आम्ही इथे चर्चा करत होतो, ऑनस्क्रीन तुम्हाला 10 क्रिकच्या वतीने लाईव्ह दाखवला जात आहे. पर्पल कलरचं खरं तर त्याचा आपण फ्रंट बघू शकतो आणि त्याचबरोबर त्या ज्या ट्रॉफीज आहेत चॅम्पियन हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिलेलं गेलेलं आहे. त्याच्यावर बॅट आणि बॉल विशेषत्वाने दिली गेलेली आहे. सगळ्यात अगोदर रविराज ब्लास्टरचा सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि अलीकडे ह्या सगळ्या गोष्टी विशेषत्वाने केल्या जातात. जय दिघे यांना उत्सुकता आवरता येत नाही. अगदी समोर होते समालोचन कक्षाच्या खाली हा केक बघण्यासाठी ते वर आलेले आहेत. बारा चेंडू आणि 30 धावा असं समीकरण तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी साईचा वापर केला जातोय आणि पाहायचं ही संधी असणार आहे. आता नितीन स्पोर्ट्स बदलापूर, प्रोफेशनलाइज परफेक्शन हे त्यांची टॅगलाईन आहे. त्यांच्या प्रोप्रायटरचंही थोड्या वेळामध्ये इथे खरं तर आगमन होणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक टी शर्ट त्यांच्या वतीने खरं तर या स्पर्धेसाठी मिळालेले आहेत. हे जे सगळे टी शर्ट आपण बघता त्या टी शर्टचे ग्राफिक्स नितीन स्पोर्ट्स यांच्या वतीने तयार केले गेलेले आहेत. हे बघा आपण ऑनस्क्रीन बघू शकतो. नितीन स्पोर्ट्स बदलापूर, पर्सनलाइज परफेक्शन, ग्रॅब युअर टी शर्ट नाव. ऑल्सो वी मेक अँड प्रिंट ऑल टाइप्स ऑफ स्पोर्ट टी शर्ट्स, सब्लिमेशन जर्सीज, स्कूल स्पोर्ट्स, आऊस, पीटी युनिफॉर्म, स्पोर्ट्स ट्रॅक शूट, ट्रॅक पॅन्ट्स, क्रिकेट जर्सीज, युनिफॉर्म, टी शर्ट, हुडीज, कॉर्पोरेट टी शर्ट, सगळ्या गोष्टी मिळतील. आणि याच्यासाठी तुम्हाला बदलापूरच्या सानेवाडी बाजारपेठेमध्ये जायचं आहे. महेशजी रघुनाथ डोळे साहेबांच्या वतीने या स्पर्धेला नितीन स्पोर्ट्सचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. बघा चालाक क्रिकेट खेळलं जात आहे साईच्या वतीने. तो फलंदाजाला इथे बाद करत नाही, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यानंतर प्रशांत येणार आहे हे माहीत आहे या फलंदाजांना. खळबळजनक क्रिकेट, नाट्यमय क्रिकेट आपण बघतो. आता काय झालेलं आहे, यस पंच स्थिर आहेत, म्हणजे ह्या धावा पूर्ण आहेत असा त्याचा अर्थ होतो का? नाही. पंच धाव किती गृहीत धरायच्या? ओनली 1. यस, मंदार राणे सर सजेस्ट करतायत फक्त 1 धाव इथे मान्य असणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु आपण जर आपल्याला रिप्ले पाहायला मिळाला तर काही गोष्टी वर चर्चा करू शकतो. दोन्हीही
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जणू काही कबड्डी खेळत होते. हरकत नाही. स्ट्रायकिंग एंडला बॅटर शिवा आहे. 30 धावा धावपलकावर आणि तिसरं षटक सुरू आहे. 27 धावांची आणखी गरज आहे. शिवासाठी समोर ठेवलेला चेंडू, प्रचंड ताकदीचा वापर करायचा होता. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. आता फलंदाज बाद असतील ते म्हणजे शिवा कुणे. चांगली इनिंग खेळले, वाईट बॉल आणि त्यावर शिवा धावबाद. ज्या फलंदाजाने लागोपाठचे 5 चौकार दाखवले होते, 9 चेंडूचा सामना करत असताना 23 धावा धावपलकावर जोडल्या होत्या, त्या फलंदाजाचा दुर्दैवी अंत आपण बघितला. त्याला इथे धावबाद व्हावं लागलेलं आहे. सॅक्रिफाईस केलं गेलेलं आहे. समर्पित वृत्तीने मैदानाच्या आतून ते बाहेर पडलेले आहेत. त्याग आहे. खरं तर त्याग करणं हे कोणाचंही काम नसतं. त्याला तुमच्याकडे औदार्य हवं असतं आणि ते औदार्य दाखवलं, मनाचा मोठेपणा दाखवला शिवाने. आणि हे त्याने कशासाठी केलेलं आहे याची पोचपावती मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. कारण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत मिस्टर परफेक्ट प्रशांत शेळके. याला मैदानात आणायचं होतं म्हणून शिवा बाद झालेले आहेत. सीबी फोटोग्राफीचे प्रोप्रायटर चेतन बिराडे यांच्या वतीने प्रशांतसाठी 3 षटकारांसाठी 4 एक्के अर्थात 1111 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स. चेतन जमा करा. जर मारले नाही तर जाताना काटछाट होईल. यावेळेस इथे आपण बघतो समोरच्या दिशेने फटका खेळला होता. मंगेश चेंडू खाली येत आहेत. इथे टिपला जातोय जेल आणि दोन्हीही सलामीवीर आता खेळाडू कक्षामध्ये. जय गावदेव डोंगरडावेला बसलेला दुसरा हादरा. नऊ चेंडू आणि 26 धावा गरजेच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला न्यू बॅटरीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तानाजी खुणे आलेला आहेत. फलंदाजी चांगली आहे डोंगरनावे संघाची, परंतु आता प्रत्येक चेंडू गणिक आवश्यक असणाऱ्या धावा आणि फेकले जाणारे चेंडू यातील अंतर फार मोठं वाढलेलं आहे. शर्यतीच्या जर लँग्वेजमध्ये म्हणायचं असेल तर त्याचं वेगळं वर्णन करता येईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा सामना सुरू आहे त्यामुळे ते गांभीर्य आपण राखूया. 9 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण आहे. 9 मध्ये 26 बनवायचे आहेत. हे 3 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत डोंगरनावे संघासाठी. या 3 मधून 2 तरी मोठे फटके आले पाहिजेत तर आणि तर 20 पेक्षा कमी धावा आणि मग प्रशांतचं त्यानंतर आक्रमण हे आपण अपेक्षित करू शकतो. यावेळेस स्लॉकचा फटका तानाजीचा. समोर ठेवलेला चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा डीपमधून क्षेत्ररक्षक समोर आलेले आहेत. चेंडू अडवलेला आहे. प्रवीण अर्थात पांड्या तिकडे उपस्थित होते. गिरीशला तुम्ही बघा एष्ट्यांच्या मागे, जणू काही दक्षिण आफ्रिकेचे हशीम अमला इथे या क्रीडांगणामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. बॉडी लँग्वेज पूर्णपणे त्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते गिरीशची. अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्हाला ग्लोव्ज विअर करून यष्टिरक्षण करता येतं. काही वर्षांपूर्वी त्यावर फार मोठा वादविवाद आपण बघितला आणि बऱ्याचदा त्याला विरोध सुद्धा व्हायचा, परंतु अलीकडे असं नाही. आणि तो ट्रेंड एकदा सुरू झाला की लगेचच आता यष्टिरक्षणासाठी ग्लोव्ज आणले जात आहेत. प्रवीण दस यांच्या वतीने तानाजीसाठी 3 चौकारासाठी 555 रुपयाचं कॅश प्राइज. प्रशांत स्ट्रायकिंग एंड. समोर ठेवलेला चेंडू. यावेळेस काय घडलं, आतली कडा लागली आणि इथे स्वप्न भंगलेलं आहे अनेक प्रेक्षकांचं. कारण ज्या फलंदाजाची चर्चा आपण करत होतो तो बहुचर्चित फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. बॅटर प्रशांत शेळके डिपार्ट्स.
25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू. नवीन फलंदाज DK अर्थात ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 7 चेंडू आणि 25 धावा. आणखी सामना संपलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. क्रिकेटने असे अनेक सामने आपल्याला दाखवलेले आहेत. क्रिकेट हा खेळ खरं तर रंग बदलणाऱ्या सरळ्यापेक्षा अधिक रंगीत असतो. कधी क्रिकेटचा खेळ रंग बदलेले सांगता येत नाही. माणसाचं नशीब बदलायला कधी वेळ लागत नाही. त्या पद्धतीने क्रिकेटच्या सामन्याचं चित्र बदलायलाही वेळ लागत नाही. 7 चेंडू 25 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. 7 मध्ये 25 बनवायचे आहेत. लोअर फुलटॉस सरळ जाऊन पायांवर आदळला आणि डोंगरनावे संघाच्या समोर आता अडचणी वाढलेल्या आहेत. आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतेल. सांघिक धावफलक 32 असताना बसलेला हा आणखी एक हादरा फलंदाज DK बाद. सुरुवात झाली होती या सामन्याला. 22 धावा मिळवल्या होत्या मल्हारीच्या विरोधात. शिवा कुणेने 5 चौकार दाखवले होते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या. परंतु त्यानंतर खरं तर दुधामध्ये साखर पडण्याऐवजी मिठाचा खडा पडला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतरची 2 षटका आपण बघितली. मंगेशने दिल्या 5 धावा. साईने खर्च केल्या 4 धावा. कर्णधार धानिवली संघाचे ज्यावेळेस प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस त्याने सगळ्यात कमजोर कडी त्यांच्या गोलंदाजीची स्पष्ट केली होती की साईची. आणि त्या साईने सगळ्यात चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. हेच क्रिकेट आहे. क्रिकेट यासाठीच जाणलं जातं. क्रिकेट भल्या भल्यांचे अंदाज खोटं ठरवत असतं आणि तोच अंदाज साईने ते खोटा ठरवलेला आहे. शेवटचं षटक 25 धावांची गरज. बॉलर पांड्या अलॉंग दी कार्पेट फटका खेळत आहेत. या पद्धतीचे फटके कोणतीही चिंता प्रतिस्पर्धी संघ कर्णधारावर संघ सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटू शकत नाहीत. कारण अलॉंग दी कार्पेट फटके खेळून एका षटकामध्ये 25 धावा बनवणं थोडंसं कठीण बनलेलं आहे. 5 मध्ये 23 हवे आहेत. आणखी हा सामना संपलेला नाहीये कारण तानाजी बिराडेकडे त्या क्षमता आहेत. त्यांचा योग्य वापर त्याला करावा लागेल. एखादा षटकार सामना जिवंत ठेवू शकतो. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रयत्न तर केला गेला परंतु त्या प्रयत्नामध्ये इथे ढेर झालेला आणखी एक फलंदाज तानाजी खुने बाद. बघा आपण एका गोष्टीकडे निश्चितच लक्ष वेधू शकतो कारण सलामीसाठी आलेले फलंदाज होते. शिवा कुणे लागोपाठचे 5 चौकार त्याने दाखवले. ते धावबाद झाले. परंतु दीपक शेळकेचा जर रोल आपण बघितला. दीपकने 5 चेंडू खेळले. 5 चेंडूंमधून एकही चौकार षटकार त्याला दाखवता आला नाही. प्रतिस्पर्धी संघ धानिवली संघ त्यांच्या विरोधात तुम्हाला 57 बनवायचे आहेत. अशातच ही जी सुरुवात होती दीपकची ती थोडी खरं तर निराशाजनक झाली होती आणि तो उशीर लागला प्रशांतला मैदानाच्या आतमध्ये यायला. ज्यावेळेस ते मैदानाच्या आतमध्ये आले त्यावेळेस पाणी खूप तापलेलं होतं. उकळ आला होता असं म्हणायला हरकत नाही. गरम पाण्यामध्ये प्रशांत आले होते आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या लगेच आक्रमकता शोधणं हे फार कठीण बनत असतं. यावेळेस इथे एज लागलेली आहे. मागच्या बाजूने चेंडू जात असलेला आपण बघतो. या सामन्यातील चुरस आता हद्दपार झालेली आहे. त्याचमुळे काही क्षणापूर्वीचं क्रिकेट आणि त्यानंतर आता असलेलं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट यामध्ये खूप मोठी तफावत आहे. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 35. 22 धावा बनवायचे आहेत. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये जय गावदेव डोंगरनावे संघाने दाखवलं. पहिली फेरी दिमागदार पद्धतीने जिंकली. तिथे फलंदाजी प्रशांतची चांगली झाली. दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा प्रशांत चमकला. त्याने आवश्यक असणाऱ्या सगळ्या धावा स्वतःच्या बॅटमधून तिकडे दाखवल्या आणि त्याचमुळे तिसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षांचं ओझं फार मोठं खरं तर तिकडे लादलं गेलं त्याच्यावर आणि परिस्थिती थोडी प्रतिकूल होती. 9 मध्ये 26 बनवायच्या होत्या. त्याचमुळे चेंडूची निवड करण्याचं स्वातंत्र्य गमावून बसला होता फलंदाज. अशा वेळेस फलंदाजाला उसंत घेण्यासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. त्याची अपरिहार्यता आणि त्याची अगतिकता अशी असते की येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर त्याला आक्रमणच करावं लागतं आणि त्यात फलंदाज प्रशांत बाद झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू
CB फोटोग्राफीचे प्रोप्रायटर चेतन मार्के यांच्या वतीने या चेतन बिराडे यांच्या वतीने या स्पर्धेची चांगली सजावट ज्यांच्या वतीने केलेली आहे ते त्रिमूर्ती ऑडिओचे प्रोप्रायटर समीर आईनकर आणि त्याचबरोबर अक्षय मार्के यांच्यासाठी 1001 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे। या आपण दोघेही हे कॅश प्राइज कलेक्ट करा। धन्यवाद। मैदानाच्या आतमध्ये सामना संपला, ज्यामध्ये हरीने पहिल्या सत्रामध्ये धावा 18 बनवल्या, मंगेशच्या 16, मल्हारीच्या 12, धानिवली संघाने बनवल्या 56, गोलंदाजी दीपकने 1 गडी मिळवला, प्रशांतने 1 मिळवला। दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्युत्तरादाखल 57 बनवायच्या 35 पर्यंत डोंगरडवेचा धाव गेला। 9 मध्ये 23 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन शिवा कुणेचं, दीपकचे 6, तानाजीच्या 3। गोलंदाजी आपण दुसऱ्या सत्रामध्ये साईने 4 धावा खर्च करत असताना 3 फलंदाज बाद केले, प्रवीणने 3 धावा खर्च करत असताना 1 फलंदाज बाद केला। 21 धावांच्या मोठ्या फरकाने जय गावदेव डोंगरडवे संघाला पराभूत करण्यामध्ये आदर्श 11 धानिवली संघ इथे यशस्वी ठरलेला आहे। सामनावीर इथे आपण निश्चितच जाहीर करत आहोत। साई की ज्याने अत्यंत चांगलं तिसरं षटक हाताळलं, 4 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केले, ते साई ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू। या साई लवकरात लवकर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी